पुण्यातील साखर संकुलामध्ये शरद पवारांची पंकजा मुंडेंसोबत बैठक। ऊसतोड कामगार, वाहतूक पुरवठादार यांच्या मागण्यांवर चर्चा होणार। सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याचा सरकारने जरांगेंना शब्द दिला होता, मात्र सरकारने दिलेला शब्द पाळला नाही। मराठा आरक्षणावरून शरद पवारांची टीका। मागासवर्ग आयोगाने 7 दिवसात मराठा सर्वेक्षणाचं काम पूर्ण करावं। मराठा सर्वेक्षणाबाबत शासनाचे आयोगाला स्पष्ट निर्देश। जिल्हा स्तरावर नोडल अधिकारी सुद्धा नियुक्त होणार। आजकाल अभ्यासाला नव्हे भावनांना महत्व। कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो। राम मांसाहारी या वक्तव्यावरील वादावर जितेंद्र आव्हाडांकडून पडदा। कुठेही लपून बसले तरी जितेंद्र आव्हाडांचा वध करणार। अयोध्येमधले परमहंस आचार्य महाराजांचा इशारा। आव्हाडांना जगातील कोणतीही ताकद वाचवू शकत नाही, महाराज संतापले। जितेंद्र आव्हाडांना अटक करा। राम कदम यांच्याकडून आव्हाडांच्या विरोधात एफआयआर। घाटकोपर पोलीस ठाण्याच्या बाहेर भाजपचा आक्रमक आंदोलन। सत्ता गेल्यामुळे आव्हाड नैराश्येत। रामावर बोलू नये अन्यथा तुमचा राम करावा लागेल। नारायण राणेचा जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल। शरद पवार यांच्या समोर आव्हाड बोलतात याचा अर्थ ती शरद पवारांची भूमिका। संजय शिरसाट यांचा आरोप। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार गट, भाजप, शिंदे गट आक्रमक। पुण्यासह नाशिक, संभाजीनगरमध्ये आव्हाडांच्या विरोधात आक्रमक निदर्शनं। जितेंद्र आव्हाड यांच्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी महाविकास आघाडीतल्या 3 नेत्यांचा नकार। सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासह अनिल देशमुखांच्या नो कमेंट्स। राज्यातील महत्त्वाचे विषय सोडून देवधर्मावर बोलणं सोडलं पाहिजे। रोहित पवारांचा आव्हाडांना सल्ला। तर रोहित पवार अजून लहान, अबुधाबीत बसून बोलणं सोपं। आव्हाडांकडून रोहित पवारांचाही समाचार। महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये फेरबदल। राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती। आता परत कॉल रेकॉर्डिंग सुरू होईल। रश्मी शुक्लांच्या नियुक्तीनंतर संजय राऊतांची टीका। तर आधी विना परवानगी फोन टॅप करायचे, आता परवानगीनं करतील। खडसेंचा हल्लाबोल। शिवडी नावाशेवा सागरी सेतूसाठी 250 रुपयांचा टोल। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। 12 जानेवारीला मोदींच्या हस्ते सागरी सेतूचं उद्घाटन। पंतप्रधान मोदींचा लक्षद्वीपच्या दौऱ्यामध्ये अगत्ती, बंगाराम आणि करवत्तीमधील लोकांशी संवाद। भेटीवेळचे काही फोटो पंतप्रधान मोदींकडून शेअर। केपटाऊन टेस्टमध्ये भारतीय गोलंदाजांचा दबदबा। भारताचा आफ्रिकेविरुद्ध 7 गडी राखून ऐतिहासिक विजय। 2 सामन्यांची मालिका 1-1 बरोबरीत। बुमराह, सिराज भारताच्या विजयाचे शिल्पकार।